नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अधिक मास संपायला फक्त 11 दिवस उरलेले आहेत. या 11 दिवसात जर तुम्ही ही एक सेवा केली तर तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं. स्वतः श्री स्वामी समर्थ यांनी सांगितलेली ही सेवा अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा उपाय खूप शक्तिशाली आहे. नमस्कार. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. अधिक मास हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि शेवटचे 11 दिवस हे विशेष महत्त्वाचे असतात. या काळात केलेली स्वामी सेवा 100 पट जास्त फळ देते असं म्हटलं जातं. यासाठी आपल्याला 11 दिवस ही सेवा करायची आहे. यासाठी आपल्याला 11 दिवस सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला स्वामींचा अत्यंत प्रभावी असा मंत्रजप करायचा आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्रजप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. हा मंत्रजप करायला फक्त 5 मिनिटे लागतात. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि मनापासून आपल्याला ही मंत्र साधना करायची आहे. या 11 दिवसात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप. दररोज 11 माळी जप केला तरी उत्तम, पण वेळ नसेल तर कमीत कमी 11 वेळा तरी जप करा. हा छोटासा जप तुमचं जीवन बदलू शकतो. स्वामी नामजप केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि प्रसन्न वाटते. त्यामुळे न चुकता दररोज 11 माळी जप करावा. तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी रोज 11 वेळा तरी जप करावा. त्याचप्रमाणे या 11 दिवसांच्या कालावधीमध्ये गुरुचरित्र वाचन खूप महत्त्वाचं आहे, कारण स्वामींचं नाव म्हणजेच शक्ती आहे. दररोज कमीत कमी 1 अध्याय तरी वाचावा. जर तुम्हाला अध्याय वाचणे शक्य नसेल तर कमीत कमी 11 ओव्या तरी वाचाव्यात. गुरुचरित्र वाचनाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते. या अधिक मासाच्या या 11 दिवसांमध्ये येणाऱ्या गुरुवारी स्वामींची विशेष सेवा करावी. स्वामींची विधिवत पूजा, अभिषेक, त्याचप्रमाणे पिवळे फूल अर्पण करा आणि केळी किंवा गोड नैवेद्य दाखवा. शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करा. त्याचप्रमाणे शक्य असेल तर गुरुवारी आवर्जून स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे किंवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा स्वामींचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. यामुळे स्वामींची कृपा लवकर मिळते. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी दिवा लावून स्वामींची आरती करा आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणा. थोडा वेळ स्वामींचं भजन करा किंवा तुम्ही नामस्मरण करू शकता. यामुळे आपल्या हातून स्वामींची एक विशेष सेवा होते आणि स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. त्याचप्रमाणे या 11 दिवसामध्ये स्वामींचा अत्यंत प्रभावी असा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. कमीत कमी रोज 11 वेळा किंवा कमीत कमी 1 वेळा तरी आपल्याला 11 दिवस हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे या तारक मंत्रामध्ये अद्भुत अशी शक्ती आहे. तुम्ही जमेल तेवढी 11 दिवस ही सेवा नक्की करा. तुम्हाला जर सकाळी ही सेवा करणे शक्य नसेल, वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही सेवा करू शकता, परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने ही सेवा करा. त्याचप्रमाणे स्वामींची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृत याचे पठण करू शकता. यामुळे स्वामींची कृपा लवकर मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11व्या दिवशी स्वामींचा एक खास उपाय आपल्याला करायचा आहे. या दिवशी स्वामींना आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा, मनोकामना आहे ती स्वामींना बोलून दाखवायची आहे. हा नारळ घेताना आपल्याला पूर्ण पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे आणि आपली मनोकामना सांगायची आहे. किंवा तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल तर केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा नारळ स्वामींना अर्पण करू शकता आणि आपली मनोकामना सांगू शकता. बघा, ही अत्यंत साधी आणि सोपी अशी ही 11 दिवसांची स्वामींची सेवा आहे. कमीत कमी एक तरी सेवा या 11 दिवसामध्ये तुम्हाला करायची आहे. विश्वास ठेवा, स्वामी तुमची प्रार्थना नक्की ऐकतील. परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.